नमस्कार. माझं नाव चारुता सहस्रबुद्धे. मी मराठी भाषेची डिग्री घेतलेली आहे आणि मी बी.एडसुद्धा केलेलं आहे आणि बी.एड करताना मी मराठी आणि फ्रेंच अशा 2 भाषा निवडल्या होत्या. फ्रेंच ही भाषासुद्धा मी शिकवते आणि मराठी भाषेवर माझं विशेष प्रेम आहे. तर मला असं वाटलं की जे लोकं बाहेरून महाराष्ट्रामध्ये येतात, काही कारणांनी कामानिमित्त आणि मग त्यांची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असतात आणि त्यांना मराठी आता कंपल्सरी आहे किंवा फक्त मुलंच असं नाही, जी लोकं बाहेरून इथे कामाला येतात तर त्यांना रोजच्या वापरामध्ये मराठी भाषेची गरज असते. तर मराठी जर एका वेगळ्या पद्धतीने जर तुम्हाला शिकवता आली, मी फ्रेंच शिकवत असल्यामुळे फॉरेन लँग्वेज शिकवण्याची एक पद्धत आहे. तर तशा पद्धतीने जर मराठी भाषा शिकवता आली तर ती जास्त रंजक होऊ शकेल आणि मराठीत अतिशय सुंदर भाषा आहे, त्यामध्ये खूप साहित्य आहे. तर त्याचा आस्वाद या सगळ्या अमराठी लोकांना घेता येऊ शकेल. फक्त मराठीच असं नाही, इवन मराठी लोकांना सुद्धा काय होतं, आपलं वाचन खूप कमी झाल्यामुळे आणि इंग्रजी माध्यमांचा प्रभाव खूप जास्त असल्यामुळे मराठीबद्दल नावड निर्माण होणं हे अगदी आपण सगळीकडे बघतो. तर त्या दृष्टीने हा प्रयत्न मी करत आहे की या पद्धतीने कदाचित मराठी शिकवलं तर तुम्हाला ते सोपं जाऊ शकेल. याआधी पण काही व्हिडिओज मी या चॅनलवर टाकलेले आहेत. स्मार्ट मराठी हे चॅनलचं नाव आहे. तर तुम्ही नक्की हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर एखाद्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये या व्हिडिओजमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून जे अमराठी लोक आहेत त्यांना सुद्धा ही भाषा शिकणं सोपं जाईल. आय स्पीक in both the languages, Marathi and English, to make you understand what actually I want to deliver. Okay, and Marathi is a beautiful language. There is a lot of literature in Marathi, so I really, and I love Marathi because it's my mother tongue. So I want all the people who are non-Maharashtrian to have the same interest in Marathi language. I feel that should be taught in a way that they should understand it and take the interest to learn it. I'm a French teacher also, so when I started learning French, and I thought that okay, if Marathi is taught in a different way, like a foreign language, distribute the grammar topics in such a way that learning new language can be easier. So that's why I've started this channel. The name of my channel is Smart Marathi. So I want you to subscribe my channel. If you want a video on a particular topic, you can definitely put it in the chat box. So I'll try to make a video on it. Thank you.